श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 21 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला होता. मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र म्हटलं गेलेलं आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला खास महत्त्व आहे, कारण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण दत्त जयंती हा दिवस जो आहे किंवा ही जयंती जी आहे तर मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो. महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये ही दत्त जयंती हा भक्तांच्या आयुष्यातील एक विशेष दिवस आणि आदरणीय दिवस म्हणून ओळखला जातो, आदर व्यक्त केला जातो. म्हणूनच 2025मध्ये दत्त जयंती गुरुवारी 4 डिसेंबरला येणार आहे. त्यामुळे या दिवसाला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच हिंदू धर्मातील दत्तात्रेय संप्रदायामध्ये या दिवसाला विशेष स्थान दिले गेलेलं आहे. या दिवशी दत्त तत्व जे आहे ते 1000 पटीने कार्यरत असते. आपल्या पृथ्वी तलावर कार्यरत असल्यामुळे या दिवशी जर आपण काही पूजा काही सेवा जर केल्या तर दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी दत्त तत्व जे आहे तर ते नेहमीपेक्षा पृथ्वी तलावर सामान्यपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. दत्त जयंती 2025 या निमित्ताने गुरु दत्त जयंतीची सेवा, दत्तगुरूंची सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा घरी केली तरीही चालेल. दत्त संप्रदायामध्ये गुरु चैत्र या ग्रंथाला वेदा इतकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूचे जे आपण पूजा करत असतो किंवा पालन करता म्हणत असतो तर म्हणून हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. भगवद्गीतेमध्ये या गरुड पुराणामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अधिक महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. या महिन्यातील पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जेव्हा आपण पूजा करत असतो दत्तगुरू यांची, तेव्हा सर्व कार्य सफल होतात, कारण संध्याकाळी मृग नक्षत्रावर त्यांचा जन्म आपण साजरा करत असतो. या दिवशीच मार्गशीर्ष पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा आपण मांडत असतो. तर पूर्ण कथेनुसार याच दिवशी दत्तात्रेय यांचा जन्म झाला, म्हणून दत्त जयंती अगदी मोठ्या थाटामाटात घरोघरी साजरी केली जाते. दत्त जयंतीसाठी हा योग जो आहे तर तो येणार आहे, म्हणून आपल्याला या दिवशी जिथे पूजा करायची आहे तर तिथे जागा स्वच्छता असावी. दत्त जयंतीच्या दिवशी दिव्य दिवस वर्षातून हा एकदाच येत असतो. भक्तांसाठी अत्यंत पवित्र क्षण म्हटला जातो. अनेक दत्त भक्त या दिवशी संपूर्ण गुरु चैत्र पारायण देखील करत असतात. दिवसभर नामस्मरण कीर्तन सेवा केली जाते. हा दिवस पुण्यमय म्हटला जातो. पण आधुनिक जीवनातील धावपळीमुळे अनेक भक्तांना संपूर्ण पारायण यासाठी एवढा वेळ मिळत नाही, कारण गुरुचरित्र वाचन करत असताना त्याला 1.5 तास लागत असते. अशा प्रत्येक भक्तांसाठी दत्त जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा म्हटला जातो, कारण पारायण न करता देखील तुम्ही दत्तगुरू यांची कृपा जी आहे तर ती तुम्ही प्राप्त करू शकता. श्रद्धा आणि समर्पणाने केलेली छोटीशी सेवा जी आहे तर ते मोठं फळ तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते. असं संतांच्या अनुभवातून आपल्याला जी सेवा आहे व भक्ती आहे तर ती दिसून येत असते. दत्त जयंती हा दिवस दत्तात्रेय यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ गुरु आणि शिष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस असतो. सद्गुरूंच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील दुःख व अडचणी आणि मानसिक तणाव शांतता व घरामध्ये जर तुमचा ताणतणाव असेल, अशांतता असेल तर ती कमी होत असते. भक्तांचा असा विश्वास आहे. म्हणूनच या दत्त जयंतीच्या दिवशी महानैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी आवर्जून असावी. पुरण भात वरण पोळी भाजी व पुरणाचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. या दिवशी भजेसुद्धा बनवले जातात. म्हणून आपल्या वास्तूची करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच या दिवशी गुरुचरित्र वाचन करत असताना किंवा तुम्ही वाचन केले नाही तरीही चालेल किंवा उपास नाही केला तरीही चालेल, पण आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने मुलांचे सर्व संकट विघ्न दूर होतात, 7 पिढीचे दारिद्र्य हे कमी होतात आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्याकरिता काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला लागलेला प्रखर पितृदोष हा कमी होतो. एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल, पण
कुत्र्याला ही आवर्जून वस्तू खाऊ घालायची आहे. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 100 पिढ्यांचा पितृदोष हा लवकरात लवकर नष्ट होऊन गरिबी दारिद्र्य नावालाही उरणार नाही. आपल्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल. म्हणून आपल्याला कुत्र्याला या दिवशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपण दत्त जयंतीनिमित्त घरोघरी पूजा सेवा केली जाते किंवा दत्तगुरूंची सेवा ही मंदिरामध्ये जाऊन केली जाते, उपासना केली जाते आणि रात्रभर भजन कीर्तन केले जाते. यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणूनच या दिवशी पूजा कशी करावी तर पहा. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे या पाण्याने. यामुळे प्रखर पितृदोष हा कमी होतो आणि आपले जे गुरुग्रह आहे हा कमकुवत झालेला असेल तर हा मजबूत होत असतो. आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये दत्तगुरू यांचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यामध्ये आपण पाहतो की फोटोमध्ये एक गाय आहे किंवा 4 कुत्रे आहेत. तर ते आपल्याला दिसत असतात, कारण गाय हे पृथ्वी देवीचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेलं आहे. कारण गाय हे 33 कोटी देवांचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते, ज्यामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते सुद्धा वास करत असतात आणि श्रीहरी विष्णू बरोबरच त्रिदेवांचा वास असतो. कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक म्हणून ओळखले गेलेले आहे. त्यामध्ये जर तुम्हाला 4 कुत्रे जे आहे फोटोमध्ये दिसत असेल दत्तात्रय सोबत, तर त्यांना असं म्हटलं गेलेलं आहे की 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. तर ते सांगितले गेलेले आहेत. कारण 4 हे कुत्रे यांना संबोधले गेलेले आहेत. म्हणूनच या दिवशी आपल्याला दत्तगुरूसोबत गायची सेवा करायची आहे आणि कुत्र्याला ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला प्रखर पितृदोष लागलेला असेल किंवा अनेक समस्या तुमच्यासमोर असेल किंवा मुलाचं लग्न लवकर ठरत नसेल, त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहे ज्या मनासारख्या घडत नसेल, कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल किंवा आर्थिक अडचणी ज्या आहे या संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, त्याचबरोबर घरामध्ये क्लेश, वाद, पती पत्नीमध्ये वाद आहेत, यामुळे याचा प्रभाव मुलांबाळावर होत असेल, ते वारंवार चिडचिडपणा करत असेल किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा घरामध्ये नकारात्मकता आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, हे संपतच नसेल किंवा घरामध्ये आपल्याला पैसा तर घरामध्ये भरपूर येतो, पण आलेला पैसा हा घरामध्ये जर टिकत नसेल, पैशाच्या समस्या ज्या आहेत तर आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असेल, घरामध्ये आजारपण आहे हे कमी होत नसेल किंवा एखादी व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये ती सतत आपल्याला त्रास देत असेल, त्यामुळे आजारपण जे आहे ते घरामध्ये जास्त वाढत आहे. त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असेल, आपल्या घराची मुलाची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे, ती होत नसेल, घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार जर पडत नसेल, लग्नामध्ये अडथळे येत असेल, म्हणून आपल्याला या जयंतीच्या दिवशी ही जी वस्तू आहे तर ही वस्तू जर आपण कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील सर्व संकट, अडथळे, अडचणी, दारिद्र्य, दुःख नावालाही उरणार नाही, अडचणी संपतील आणि आपल्या घराला 3 पिढ्यांना लागलेला पितृदोष हा लवकरात लवकर कमी होतो. मनातील कितीही कठीण जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते आणि मुलांच्या सर्व समस्या संपून सर्व संकट विघ्न हे दूर होत असतात. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल आणि तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्नही केलेले असेल, पण मनातील इच्छा जी आहे प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल, म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणूनच ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे. यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी आणि कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर पहा, गुरुवारी संध्याकाळी किंवा सकाळी, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही खाऊ घालू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही खाऊ घालू शकता. कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर ही वस्तू खाऊ घातली तरीही चालेल. आता ही वस्तू कुत्र्याला का खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर पहा, आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम
लवकर उठायचं आहे सकाळी. या दिवशी शक्यतो आपल्याला औदुंबराच्या झाडाची सकाळी पूजा करण्यासाठी जायचं आहे किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल. या दिवशी संपूर्ण गुरुचैत्राचं पालन पूर्ण करायचं आहे. आणि पालन करत असताना या दिवशी जर मासिक पाळी आलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, जर तुम्हाला या दिवशी मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर या दिवशी लवकर उठायचं आहे. सर्वात प्रथम स्नान करून घ्यायचं आहे. स्नान झाल्यानंतर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या देवघरातील संपूर्ण देवाची अभिषेक करून पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची सर्वात प्रथम अभिषेक पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूजा झाल्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अष्टगंधक, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. या दिवशी शक्यतो आपल्याला पिवळ्याच रंगाचा नैवेद्य जो आहे, मिठाई जी आहे तर ती अर्पण करायची आहे. जर तुमच्याकडे नैवेद्य नसेल तर तुम्ही शिरा देखील बनवू शकता. त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. अशी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरू यांचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारी घेतली तरीही चालेल किंवा स्वामींची मूर्ती घेतली तरीही चालेल. पहा, दत्तगुरू यांचा जो अवतार म्हटला गेलेला आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना म्हटला गेलेला आहे. यामुळे तुम्ही त्यांची सुद्धा पूजा केली तरीही चालेल. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांना संपूर्ण देवतामध्ये एक देवता म्हणून ओळखले जाते. त्यांची पूजा केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांना ब्रह्मांड नायक म्हटले गेलेले आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून ही एक वस्तू कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायची आहे. म्हणूनच गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही कुत्र्याला ही चपाती खाऊ घातली तरीही चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे. घट्ट कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. मळत असताना त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, साखर टाकायची आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं मध टाकायचं आहे. ह्या 3 ते 4 वस्तू आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे आपण जी सेवा करत आहोत किंवा नैवेद्य बनवत आहोत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. असा घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, याची पोळी आपल्याला लाटायची आहे. पोळी लाटत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या पोळीला तुपच लावून आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एका ताटामध्ये आपल्याला ही पोळी घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास भरून घ्यायचा आहे आणि थोडीशी एका वाटीमध्ये हळद, कुंकू आणि अक्षदा अखंड घ्यायच्या आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एका वाटीमध्ये हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये चिमूटभर अक्षदा टाकायच्या आहेत. यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम देवाजवळ जायचं आहे. त्यानंतर ही हळद आणि अक्षदा आपल्याला सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कपाळाला लावायचे आहे किंवा त्यांच्या चरणी तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे पुरणपोळीचा किंवा घेवड्याची भाजी त्यात बनवलेली आहे, तर हा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करावा. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर ही आपल्याला सेवा करण्यासाठी एक हळदीचा टिळक जो आहे तर तो आपल्याला दत्तगुरू किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला लावायचा आहे. तुम्ही हळद लावली तरीही चालेल किंवा हळद अक्षदा लावल्या तरीही चालेल. यांना मोगरा अत्तर अत्यंत प्रिय आहेत. मोगरा अत्तर आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर 5-10 मिनिटानंतर जी चपाती तुम्ही घेतलेली आहे तर ती आपल्याला देवाजवळ 10 ते 5 मिनिटं ठेवायची आहे आणि त्याला थोडीशी हळद कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर कुत्र्याजवळ आपल्याला हे नैवेद्य घेऊन जायचं आहे. नैवेद्य घेऊन गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण जे अक्षदा आणि हळद भिजवलेली आहे तर ती कुत्र्याला लावायची आहे. कुत्र्याच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर खाऊ घालत असताना लांबून फेकू नका. आपल्याला एका कागदावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या पत्रवाळीवर आपल्याला चपाती ही ठेवायची आहे. चपाती ठेवत असताना त्यावर गूळ आपल्याला ठेवायचा आहे आणि पायावर पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर प्रखर पितृदोष हा क्षणात नष्ट होतो. पतीची मुलाची अगदी भरभरून प्रगती होते.
आणि घरातील सर्व विघ्न जे आहे ते टळत असतात. म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.